पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर. रोममध्ये मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट. मोदींकडून मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट भेट. देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान मोदी इटलीत चॉकलेट वाटतायत. राहुल गांधींचा हल्लाबोल. मोदी परदेश दौऱ्याची मजा घेत असल्याची टीका. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधान परिषदेच्या जागेवर एकमत नाही. विधान परिषदेच्या जागेचा तिढा. मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार. विधान परिषदेसाठी नाशकात महायुतीतच रंगणार काटेकी टक्कर. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच. भाजपकडे सर्वाधिक मतदार असल्यानं जागांवर मजबूत दावा. प्रल्हाद कुलकर्णीने 135 पैकी 132 प्रश्न मोठेगावकरला दिल्याचं सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न. मोठेगावकरकडे रसायनशास्त्राच्या 132 प्रश्नांची पीडीएफ. परीक्षेचे 4 पैकी 3 संच कुलकर्णीकडे भाषांतरासाठी दिले होते. नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर. खैरनारच्या चौकशीतून काही खाजगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर. सीबीआयकडून कोणत्याही क्षणिक छापेमारी. नीटचा गेस्ट पेपरच होता परीक्षेचा खरा पेपर. गेस्ट पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेचे खरे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये 60 पानाची पीडीएफ फाईल केली होती फॉरवर्ड. बोंधू अशोक खरातला 26 मेपर्यंत ईडी कोठडी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरात ईडीच्या ताब्यात. समता पतसंस्थेमधील खात्यांच्या वारस असल्याबाबत काही माहिती नसल्याचं खरातचं न्यायालयात स्पष्टीकरण. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली. कराड 3 दिवसापासून सलाईनवर. युरोसिस्टायटिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज. बेकायदेशीर आणि नियमबाह्य ऑनलाईन औषध विक्री विरोधात मेडिकल चालकांचा आज देशव्यापी संप. देशभरातील सुमारे 12 लाख औषध दुकानदार संपात सहभागी होणार. इंधन टंचाई. हिंसक वळणावर. बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण. शिकूया एआयची क्रांती. चला करूया MSCIT.